ढालगाव जिल्हा परिषद गटातून उद्योजक बाबासाहेब माने शेट यांनी निवडणूक लढवावी, नागरिकांची मागणी. घोरपडी ग्रामस्थांकडून मोठा पाठिंबा. जिल्हा परिषद गटामध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या चर्चेला ऊत आला आहे. ढालगाव या गटातून बाबासाहेब माने शेट यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी अशी एकमुखी मागणी स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि शेतकरी वर्गाकडून होत आहे. बाबासाहेब माने शेट यांच्या दबंग कारभारामुळे व विविध जनहितकारक कामामुळे स्थानिकांमध्ये या उमेदवारीबाबत विशेष उत्सुकता पाहायला मिळत असून बाबासाहेब माने शेट यांची जनाभिमुख कार्यशैली आणि समस्यांच्या वेळी लोकांमागे नव्हे तर त्यांच्या पुढे राहून केलेल्या मदत कार्यामुळे माने शेट या नेतृत्वावर सर्व समाज घटकांनी ठाम विश्वास व्यक्त केला आहे. अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा देण्याचं काम असो, बाबासाहेब माने शेट यांनी वेळोवेळी स्वतः उपस्थित राहून मदतीचा हात पुढे करून लोकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे ढालगाव पूर्ण सर्कलमधील सर्व जाती धर्मातील नागरिक त्यांच्याकडे आकर्षित झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे आज सर्वत्र कौतुक होत आहे. काल गुरुवारी घोरपडी गावच्या बाजारामध्ये बाबासाहेब माने शेट यांच्या नावाची चर्चा रंगली होती. यावेळी चर्चेमध्ये काही नागरिक कुजबुजत होते की अशा नेतृत्वाने जिल्हा परिषदेत जाणं गरजेचं आहे. माने साहेबांनी उमेदवारीची मागणी करावी अशी चर्चा केली जातेय. राजकीय वर्तुळातही त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू असून ढालगाव गटातील निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत. जनतेची एकमुखी मागणी. स्थानिक नागरिकांमध्ये एकच चर्चा आहे. जो माणूस निस्वार्थीपणे आपल्या गावासाठी एवढं करतो तो जर जिल्हा परिषदेच्या ढालगाव गटातून निवडून आला तर येथील विकास कामांना गती आणि दिशा मिळेल. ढालगाव गटाच्या विकासाची धुरा बाबासाहेब माने शेट यांनी आपल्या हाती घ्यावी. यासाठी सर्वसामान्य जनता, तरुण वर्ग आणि विविध सामाजिक गट आग्रही आहेत. जनतेच्या या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या मागणीवर बाबासाहेब माने शेट काय निर्णय घेतात याकडे आता संपूर्ण ढालगाव गटाचे लक्ष लागून राहिलं आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या LV न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. LV न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.